खूप थकलो. कंटाळा यायला पण काय करू शकते, चालावं लागेल. अजून 10 दिवस करावं. माऊली माणसं जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो. वाईट माणसाची देव परीक्षा घेत नाही आणि साथही देत नाही. चला प्रश्न, अरे स्वतः दरवाजा बंद करूनची पिझ्झा बर्गर आतमध्ये खातील, काय खावायचं आहे ते. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये पेशंट मेल्यावर त्याचं बिल माफ केलं पाहिजे. देवी माते की जय. गणपती बाप्पा हरी नाथ अनाथांचा विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. रामकृष्ण हरी माऊली. आज आहे दिवस 7वा. आपण जाणार आहे दिघी टू देवगड दिवे घाट. आपल्याला भेटणार आहे एकदम उंच पांडुरंगाची मूर्ती. घाट चढून तर तुम्हाला नक्की दाखवण्यात येईल. काल जास्त व्हिडिओ फटाफट एडिटिंग करता नाही आले, कारण की दिघीला आपले वरिष्ठ वारकरी सांगतात की दिघीचा एरिया आहे जिथे मंदिरात आपण विश्रांती करतो, मुक्काम करतो, तिथे चोऱ्या होतात. तर चोऱ्या होण्याकारणाने सर्वांचूच आपले मोबाईल एकदम सेफली असे ठेवले, जेणेकरून कोण बाहेर काढून न ठेवलं. मी पण एडिटिंग करत नाही बसलो, कारण की कधी एडिटिंग करता झोप येते. कारण की झोपायला आम्हाला 11 साडे 11 वाजतात, 12 पण वाजतात कधी सर्वांना. आणि मग 2 वाजता उठायचं असते. ते मग ती डुलकी येते, त्याच्यामुळे मोबाईल बाहेर राहिला आणि गेला तर लपडं. त्याच्यामुळे आम्ही जरा व्हिडिओ अपलोडिंगमध्ये थोडे लेट आहे, क्षमा असावी. लवकरच व्हिडिओ येतील. जसा आम्हाला वेळ भेटेल तसं आम्ही फटफट एडिट करू. एडिटिंग तेवढे प्रॉपर आम्ही होत नाही, कारण की आम्ही ब्लॉगिंग करतो. आम्ही प्रोफेशनली ब्लॉगर नाही, आम्ही काय कोर्स वगैरे केलेला नाही आहे. जे पण आपल्याशी जेवढं बनतं तेवढं आपण करतो आणि तुम्हाला दाखवतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, माणसं जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो. इथे लोक पैसा जपतात आणि माणसं वापरतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी हरी. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुछ है महफिल? कुछ ना, आगे. तर आता आम्ही प्रवास म्हणजे आम्ही आज 2 वाजता उठलो, 2 ते 2:15ला उठलो आणि 3:30 वाजता पायवाट चालू केली. तर आता आम्ही आमच्या एक पार्टनरला मिस करतो, कारण की आपले डोंगरी गल्ली वारकरी मंडळासोबत शिर्डीची पदयात्रा केली, तर एक आमचा पार्टनर असतो, आमच्यासोबत असतो, जो आम्हाला चालवतो पण, हसवतो पण, खेळवतो पण, म्हणजे मन असं रमवतो, एवढा आनंद देतो ना की कधी मुक्काम येते समजत नाही. ते म्हणजे आपले रमेश काकासाठी. रमेश माऊली, तुम्हाला आम्ही भरपूर मिस करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय बोलता तुम्ही, काय बोलणार रमेश काका बोलून? रमेश काकाला मिस करतो आम्ही खूप. म्हणजे गेल्या वर्षी होता आमच्यासोबत वारीला, ते यावर्षी नाही आला कारण ते शिकवर गेलेले. आता खूप याद येते, कारण आमचा पार्टनर होता आणि असा पार्टनर होता की
चालायचो तेव्हा एकसाथ असायचो आणि कधी पोचायचो वार्ता करत काही समजायचं नाही. तर मिस करतो. नेक्स्ट टाइम नक्की या. की मध्ये मध्ये आपल्याला जेव्हा तेव्हा आपल्याला व्हिडिओ कॉल करतात की आता छोट्या मुलाचं लग्न आहे, त्या लग्नाच्या सुट्ट्या काढण्यासाठी बहुतेक त्यांनी आपली ड्युटी वाढवलेली आहे, थोडीशी एक्सटेंड केली. नाहीतर त्यांची यायची नक्की इच्छा होती. गेले वर्ष जाऊ कधी पंढरपूर जाऊ, शिर्डी जाऊ, काय पण, किंवा अष्टविनायक असेल त्यात वारीमध्ये या आणि अनुभव घ्या आणि आमच्यासोबत जोडीला राहा. बोला रामकृष्ण हरी. माऊली, चांगल्या माणसाची देव परीक्षा घेत असतो, चांगल्या माणसाची देव परीक्षा घेत असतो आणि साथही देतो. वाईट माणसाची देव परीक्षा घेत नाही आणि साथही देत नाही. ज्या वेळेस आपल्याला त्रास होतो, कष्ट करावे लागतात, अडचण येते, तेव्हा समजायचं की देव आपल्या पाठीशी आहे. रामकृष्ण हरी. तर खचून नाही जायचं माऊली. आपण आपले कर्म चांगले करत राहायचं आणि त्या कर्माचं फळ नक्की भेटेल. कारण की श्रीकृष्णाने महाभारतात सांगितलं, कर्म करो पर फल की चिंता ना करो. रामकृष्ण. माऊली म्हणतात आपल्याला की आपण आपल्या कष्टाने केलेली प्रॉपर्टी, आपण आपल्या कष्टाने केलेली प्रॉपर्टी आपण जिवंत असेपर्यंत कधीच आपल्या मुलांच्या नावावर करत नाही. कारण की आपण जेव्हा आपली प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करतो की त्यांचं जीवन सुखरूप जावं, त्यांना कुणाकडे हात पसरायची वेळ नको येऊ दे. बरोबर ना? बरोबर. पण नंतर आपण म्हातारे होतो, आपले हातपाय नाही चालत, तेव्हा आपल्याला आपलेच पैसे, आपलेच प्रॉपर्टीचे पैसे आपल्या पोराकडे भीक मागायला लागतात. 500 दे खर्चावं, 1000 द्या, हे द्या. आणि पोर काय बोलते, पोराला खपले माझे, त्याचं शाळेचं या भरिलं, घरान या गिल्लं, ते गिल्लं, हाय ते खा, कोणाला बाहेर तुला का पाहिजे. अवरे प्रश्न, आपलीच प्रॉपर्टी, आपले बायकोचं ऐकून, आपले सुनेचं ऐकून आवरे आपल्याला प्रश्न. अरे स्वतः दरवाजा बंद करूनची पिझ्झा बर्गर आतमध्ये खातील, काय खावायचं आहे ते. आणि आपण म्हातारे झालो तर आपलं म्हणून ते काय खातीन बटर 4 गणांत जाऊन आहे ते चहा पितान होते गुजारा. आहे सगळेच करत नाही, जे करतात ते त्यांच्यासाठी आहे. तर तसं नाही केलं पाहिजे. म्हणून संतांनी सांगितलेलं आहे, जेव्हा आपण जिवंत आहे तेव्हापर्यंत आपली संपत्ती आपण अशीच आपल्या मुलांच्या नावावर करू नये. रामकृष्ण. एक नंबर चांगला वाटलं. एक नंबर मुनेश. शेअर करा, लाईक करा, मी वेसाव करा. रामकृष्ण आणि माऊली हा डायलॉग माझा पण नाही आहे, हा पण मी कुठेतरी बघितलेला आहे, तोच मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तुम्हाला वाटेल की माझे आई वडील गेल्यावर भाऊ असतील त्यात भांडण वगैरे होऊ शकतं, तर आपण सांगून ठेवायचं की हे तुकडे तुम्हाला भेटतील, पण तुम्हाला आपल्या मुलांना हँडओव्हर नाही करायचे जेव्हा तक आपण जिवंत आहे. हे प्रॉपर्टीचे हिस्से तुमच्या नावावरच आहे, पण सध्या तुम्हाला हँडओव्हर केले तर काय परिणाम होईल. रामकृष्ण हरी. कोणाचं चांगलं पण होईल, कोणाचं वाईट पण होईल. आता ज्याचे त्याचे कर्म, कारण की जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तसाची पायवाट करून आपल्याला चायची वेळ झालेली आहे. बघू शकता कोरा चाय. आता हे पॉवर नॅप आपल्याला इम्पॉर्टंट असतात एक जेणेकरून आपली बॉडी एकदम तंदुरुस्त राहील. बघू शकता आता आमचा फाटा म्हणजे लेफ्ट जायचा आहे आम्हाला, त्याच्यामुळे सर्व वारकऱ्यांच्या आम्ही नेहमी या स्पॉटवर आलो की नेहमी आम्ही सर्वांची वाट बघतो, त्याच्यानंतर आम्ही वाटचाल चालू करतो. आणि मिलन माऊली वारंवार येतात. माऊली आपल्याला 2 शब्द काय म्हणतील आजचा प्रवास. हा आमचा गुप्त मामा, त्याला 25 वर्ष झालेले आहेत पंढरपूरला चालत. जबरदस्त. काय बोलता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय बोलता, किती वर्ष झाले आपण वाऱ्या करतो. 8 वर्ष. जबरदस्त.
2 वर्ष आपण इथून चालतो. आता वृंदावन माऊलीच्या आपल्या सल्ल्याने आपण इथून जाणार आहे पहिल्यांदाच. आता हा रोडने आपण 2 वर्ष गेलो, आता पहिल्यांदा हा रोडने जातो. बघूया काय अनुभव येते आपल्यासोबत. नवीन आपल्याला काय काय ट्राय करायला भेटेल, नवीन नवीन रोड. कारण की 1-2 वर्षात कसं आठवणणार आहेत. आता मला तुम्ही सांगा माऊली, सकाळी बनलेलं जेवण आणि रात्री बनलेलं जेवण दोघांमध्ये सेम चव येणार का? तसंच आहे. 1-2 वेळा कधी कधी होतं, मग कन्फर्म करायला आपल्याला विचारायला लागतं. तर विचारल्यानंतर काय वाईट आहे? मेन कसं चुकीच्या रस्त्यावर ना कोण गेलं पाहिजे, व्यवस्थित गेलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. रामकृष्ण हरी. चुकीचं जाण्यापेक्षा आपण कुणाला विचारलेलं बरं, कारण की हा वारीचा रस्ता आहे आणि इथे कुठलाही माणूस आपल्याला चुकीचा मार्गदर्शन, चुकीचा रोड दाखवणार नाही. रामकृष्ण. उठा उठा निघाला, उठा 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 उठा. हे उठा उठा. माऊलीच आहे आज. डोंगरी गल्ली निघाली पंढरीला. रामकृष्ण हरी. डोंगरी गल्ली निघाली आमची पंढरीला, एकादशीचे आमचे वारीला. नवा दुमदुमला वारान रामकृष्ण हरीचा, नवा दुमदुमला वारान रामकृष्ण हरीचा. हो चराचरांना जेव खाऊ खाली हो, आमचा भक्तांचा तूच एक वाली हो. पांडुरंगा. माऊली. रामकृष्ण हरी. नाश्ता आहे बघू शकता. भाऊजी नाश्त्याला काय? भाऊजी वडापाव खावायला मिलन माऊलीतर्फे या मिरच्या, हे वडे, ही चटणी. चटणी कुठली आहे माऊली? घाटी चटणी, पाव. सगळेजण वडापाव खावावे आणि आनंद घ्यावे. रामकृष्ण हरी. हे गाडी बघा काय करता. मस्तपैकी आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे. आवाज थोडा बसलेला आहे माझा आणि मस्त 1-2 तासाची झोप काढली. कधी डोला लागला काय लागला समजलंच नाही. आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे. आपल्या जेवणाच्या मुक्कामावर हडपसर तिथे मंगल कार्यालय आहे. आता जाऊया, भेटूया पुढे. रामकृष्ण हरी.
माऊली, सरकारने ना एक नियम काढायला हवा की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये पेशंट मेल्यावर त्याचं बिल माफ केलं पाहिजे, ज्याचा फायदा असा होईल की डॉक्टर पेशंटला वाचवायचा पूर्णपणे प्रयत्न करेल. रामकृष्ण हरी. शिवम काय बोल बोल शिवम काय. फायनली आपण पोचलेलो आहे 11:30 वाजता. भरपूर ऊन, एवढं ऊन. या उन्हाच्या तापमानामध्ये आम्ही आज प्रवास केलेला आहे. कंटिन्यू ऊन, पाऊस जरा पण नाही भेटलेला आहे. सर्वांच्या हालत तुम्ही बघू शकता. हा आहे कपिल दादा. कवरं ऊन होतं एकदम. सर्वांच्या हालत खराब झालेली आहे कारण की ऊनच एवढं आहे. तुम्ही पाहिजे तर त्यांना विचारू शकता. पहिली वारी आहे तर आजचा उन्हामध्ये प्रवास कसा वाटला. एकदम खूप थकलो. कसा वाटला आता प्रवास. एकदम जसा आपण जीवनात त्रासदायक असते तसा वाटला. म्हणजे तेवढा चांगला पण वाटला आणि तेवढा हे पण वाटला. बस अर्चित आहे, बघू शकता. सर्वजण एकदम थकलेले आहेत, दमलेले आहेत. मी सुद्धा आज जमलो. कसं वाटलं शिवम आजचा प्रवास. हो शिवम दुबे. चला रामकृष्ण हरी. आता भेटूया पुढे. आता सर्वजण थकलेले आहे कारण ऊन एवढं जास्त होतं ना. भरपूर उन्हामध्ये अजून पण आपले वारकरी येतच आहे. सर्वजण इथे जमतील. आपण जाऊया, फ्रेश वगैरे होऊया, नंतर भेटू पुढे. रामकृष्ण हरी. मयूर भाऊंना पण विचारूया त्यांचा आजचा प्रवास. मयूर भाऊ कसा वाटला आजचा प्रवास. हा बोलावं काय नाही. रामकृष्ण हरी. भाऊजी बोलले. भाऊजी कसा वाटला आजचा प्रवास. लय मजा आली आज चालायला. सकाळी 2 वाजता उठलो आणि आता 11 वाजून 39 मिनिटांनी आम्ही बंद केलं चालायचं. खूप मजा आली. आता एक ऊन होतं, पावसाचं कसं काय सांगलं तुम्ही. नाही, भरपूर पाऊस होता. हे आत्ता ऊन लागलं आम्हाला. अजून चालायचं होतं पण आता स्टॉप आला म्हणून थांबलो आम्ही. लय इच्छा आहे चालायची. कसं वाटलं जरा तुम्ही सांगा. खरंच बरं वाटलं आज, मजा आली. रामकृष्ण. आता वेदिका करून आपण ऐकूया. वेदिका आजचा प्रवास सांगा. आज एकदम उन्हाचा तापमानाचा कसं वाटलं. लय कंटाळा यायला पण काय करू शकते. चालावं लागेल. अजून 10 दिवस करावं. कसे तरी काढूया, नाव घेऊया देवाचा. आता स्टॉप आयला. माणसं पोचली पण अजून टेम्पो नाही पोचला. झोपाचे वांदे आणि सध्या. आता थोडा 15 मिनिटं बसूया. टेम्पो येईपर्यंत मारिया होऊया. रामकृष्ण हरी.